हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघू शकता इकडं मस्त असं स्वयंपाक वगैरे झालाय आणि मी बसले आणि माझा चेहरा नाही का थोडासा वेगळाच दिसतोय, कारण काय माहिती का दिसतोय असा। मग मी माझ्या चेहऱ्यालाच बघत बसले थोडा वेळ आणि मग इकडं बघा हो आले जेवायला, इकडं स्वयंपाक पण झालेला आहे आणि मग मी त्यांना बघत बसले। काय माहिती का बघत बसतायत ते पण ब्लॉग बघतायत, कुणाचे बघतायत ते माहिती नाही, कुणाचे बघूया चला। तर काय माहिती कुठला बघतायत पण बघतात, त्यांना पण सवय लोकांचे ब्लॉग बघायला, बायकोचे बघायला जीवावर येतं। मग त्यांना जेवायला होतं, मग जेवायला द्यायचं होतं, तर मी त्यांच्यासाठी आज नवीन काहीतरी संडे स्पेशल बघवलं होतं, अंड्याचं असं सुक्कं। काय माहिती कसं झालं होतं, पण बघूया पुढं कसं लागते। तर बघा हे असं मी अंडा सुक्का बनवला होता आज। म्हटलं नवीन काहीतरी, रोज अंडं कालवण म्हणून बघूया म्हटलं तर कसं झाले, तर एकदम छान झालेलं। तुम्हाला सांगते मी अंडे खाते, चिकन मटन नाही खाते। तर मी व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे नक्की सांगा कमेंटमध्ये। तर इकडं बघा माझ्या पोरांना सकाळी मिसळ आणली होती, तर एक नंबरच लागत होता असं। मग असं मस्त वगैरे जेवण वगैरे केलं, थोडंसं नटापटा केला आणि मला जायचं होतं बाहेर। बघा मी टिकली किती मोठी लावली, कारण की माझ्या टिकल्या वगैरे संपल्यात आणि बघा माझी केस किती मस्त दिसत आहेत, काल मेहंदी लावली आहे। तर चला असं मस्त म्हटलं थोडंसं जाऊया बाहेरच। नाही तर आमच्या बाजूलाच दुकान आहे, तर तयार व्हायची काही गरज नाही, असं केस वगैरे बांधलं, थोडं पावडर लावलं की होऊन जाते। मग मी असं मस्त केस वरती बांधले, गरम एवढं होते आणि पावसाचं पण वातावरण झाले। तर चला जाऊया, पैसे संपवून येऊया। तर चला पैसे घेऊया पहिलं। तर बघा मी एवढे पैसे घेतलेत, तर किती घेतलेत काय माहीत नाही, 800-900 रुपये घेतले होते, कमी पडतील म्हणून अजून घेतले थोडेसे। ते मी माझ्या फोनमध्ये ठेवत असते कुठं हे बघा माझ्याकडे असे पैसे असतात। मग मी असं फोनमध्ये घेतले, सगळे पैसे घेतले आणि मग चला जाऊया खरेदी करायला। चलो चलते हे। मग पहिले घरातून बाहेर पडता बायकांना सगळं बघायला लागतं। मग घरी जा दळण पण टाकलं का कॅरी बॅगमध्ये टाकलं, कारण की पावसाचे दिवस आहे, कॅरी बॅगमध्ये खराब नाही होणार आणि घरी येऊन डब्यात ओतायचं। तर चला इकडं बघा माझी पोरगी बापाचं नाव किती मन लावून टाकत आहे। बघा आमच्या इकडं गिरण अशी आहे, सगळीकडे पिशव्याच पडल्यात। तर चला असं मस्त आमच्या गावाला डबे टोपले विपले असते, तर सिटीमध्ये बघा सगळ्या पिशव्याच आहेत। बघा माझी पोरीची हँडरायटिंग किती छान आहे। मग ते नाचणीच्या पप्पाचं नाव टाकलं गोकुळ कांबळे। मग आम्ही गेलो पुढच्या प्रवासाला। तर चला कुठं चालले ते नक्की सांगते। तर ते लोक माझी फॅन होते, काय माहिती माझा व्हिडिओ घेत होते। मग मी तिकडे गेले, पुढं कुठे गेले तर चला सांगूया। तर टिकल्या वगैरे माझ्या सगळ्या संपल्या, तर म्हटलं चला जाऊया। मग मी मस्त असे टिकल्या वगैरे घेत होते आणि मला जशी नेल पेंट पाहिजे होती तशी मोठ्या ह्याच्यामध्ये नाहीच होती, मला पर्पल कलरच आवडतो, तर ती छोट्यामध्ये होती। मग मी ती छोटीच घेतली, त्या मग टिकल्या घेतल्या। तर त्यांना विचारलं मोठ्यामध्ये अशामध्ये नाही का, तर ते म्हणले नाही, ते वेगळीच होती, थोडीशी खराब झालेली। मग मी अशा मस्त टिकल्या वगैरे घेतल्या आणि मी छोट्याच टिकल्या लावते, मला मोठ्या टिकल्या बिलकुल नाही आवडत। मग मी इकडे टिकल्या वगैरे घेत होते आणि काय माहिती घेतच होते, बघत होते मला पाहिजे ती मोठ्यामध्ये आहे की नाही, पण नाही होतं। तर चला पाहिजे ते घेतलं आणि माझ्या पोरीला लय जीवावर आलेलं फोन पकडायला, कॅमेरामॅनला माझ्या जीवावर आलेलं। मग मस्त असे 2 डब्या टिकल्याच्या म्हटलं एक्स्ट्रा घेऊन ठेवते मी, नाही का मग 10 वेळेस जायला नाही आवडत। इथून घेतलं सगळं आणि मग मी पैसे वगैरे दिले आणि चला पुढच्या प्रवासाला जाऊया। तर चला पुढच्या प्रवासाला कुठं जायचं, तर तिकडं जाते। पण ते ब्लाऊज शिवायला टाकलेत मी, ते घ्यायला जायचे, पण त्या ताईंना व्हिडिओ काढलेला आवडत नाही, म्हणजे त्यांच्या इथं नाही आवडत, मग ते वरती राहतात, त्यांच्याकडून त्यांना बोलवलं, मग त्यांच्याकडून घेतले ब्लाऊज बघू शकता। आणि घरी आले आणि बघितले चांगले शिवलेत का, पण छान शिवले होते। किती एवढ्या ब्लाऊजला सगळे पैसे संपून आले मी बरं का, 800-900 रुपये। तर साड्या काय सांगू, एवढे ब्लाऊजला पैसे आहेत, बापरे, शिकायला नको वाटतं मला ब्लाऊज, काय माहिती। तर एवढे ब्लाऊज शिवलेत बघा। तर चला एवढे ब्लाऊज शिवून बघत पैसे संपून आपलं सगळं हे झालेलं आहे। तर कसं वाटले बघा, काय दिमाग खराब होते, सगळे पैसे संपले, काहीच नाही उरले। अहो म्हणतील तुझे ब्लाऊज आहेत का काय, पण देतात अहो। हे बघा असे मस्त डिझाईनचे मी ब्लाऊज शिवलेत, घातल्यावर काय माहिती कसं वाटते तुम्हाला, पुढे दिसनच। नवीन ब्लॉगमध्ये मी साड्या घालूनच नंतर। तर चला हे बघा आमचे लेकरं कसं टी व्ही लावून बसले, तुम्हाला दाखवते चला। हे कोंबून ठेवायचं काम आहे आपल्याला, असं ते घड्या वगैरे घालायला टाईम नाही। हे बघा हे माझं पुतण्या आहे कसं लोळतोय, बघितलं का, आणि मस्त सिरियल बघत बसले। तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।